एक सेकंद द्या मला. क्षमस्व, बेल वाजली त्यामुळे मला जावं लागलं. तर आपण 10व्या अध्यायाला सुरुवात करण्यापूर्वी थोडीशी उजळणीच्या 9व्या अध्यायाबद्दल आपण खूप सुंदर असा भक्ती मार्गाचा हा अध्याय चालू आहेत आपले. 7व्या अध्यायापासून आपण भक्ती मार्गाला सुरुवात केलेली आहे. गीतेचे सर्वच अध्याय खूप सुरेख ज्ञान देतात. पण हा जो भक्तीचा अवीट मार्ग आहे आणि हे जे भक्तीचे सगळे जसं म्हणतात ना सँडविच मध्ये जे मेन बॅटर असतं ते असं जपून ठेवलंय भगवंतांनी आणि म्हणूनच तो कर्मयोग आणि ज्ञानयोग याच्या मध्ये बरोबर भक्ती की कर्मातून भक्ती कशी साधायची आणि ती ते ज्ञान घेऊन ती भक्ती कशी अजून जाणायची आहे. त्या भक्ती मार्गावर जाण्यासाठी ते ज्ञान किती आवश्यक आहे आणि म्हणूनच तो भक्ती मार्ग किती 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 महत्वाचा आहे आणि असा सुंदर ही अवीट भक्तीचा मार्ग आहे. आणि ही ही भक्ती म्हणजे आपण ज्या 7व्या अध्यायापासून आपण बघतोय की भगवंतांच्या सगळ्या शक्ती बघितल्या, त्यांच्या ज्या काही विभूती आपण थोड्या स्वरूपात बघितल्या आणि आज आपण जास्त स्वरूपात जिथे भगवंत अभिव्यक्ती सांगतायत, सूचक अभिव्यक्ती सांगतायत, त्या सर्वांना आपण आज सर्वांचं अध्ययन करणार आहोत. तर अशा या भक्ती मार्गावरती मग भगवंतांनी सांगितलं मग 9व्या अध्यायामध्ये की खूप कठीण नाही हो भगवंतांची भक्ती साधणं. आणि मग ज्या राजविद्या राजगुह्यम, कारण ज्या राजा आहे, जो ज्ञानांचा राजा आहे, असं ज्ञान आपण जे जाणलं की जे अत्यंत सुलभ आहे हो करायला, खूप आनंद मिळतो त्याच्यातून, असं भगवंतांनी सांगितलेलं आहे. आणि असा हा सुंदर भक्तीचा मार्ग जाणून मग या भक्ती मार्गाला इतकं का महत्व आहे आणि इतका या भक्तीचा महात्म्य काय आहे, तर जे आपण आधी जाणलं 9व्या अध्यायामध्ये जे सुरुवातीलाच दिलेलं आहे की मग ज्या 9 भक्तीच्या सेवा, नवविध भक्तीच्या सेवेतून मग आपण जेव्हा ही भक्ती साधतो आणि भक्ती मार्गावरती स्वतःला मार्गस्थ करतो, तेव्हा मग जे काही प्रारब्ध, अप्रारब्ध, जसं मी म्हटलं की प्रारब्ध म्हणजे जे काही आपल्या कर्माचे भोग आहेत, मग सगळी कर्माची गुंतागुंत आहे. मग जे आपल्या कर्माचे भोग आहेत, मग जे काही पाप आधीच्या जन्मातलं आहेत, आता काही घडतायत पाप आणि पुढेही काही घडणार आहेत, जसं बीजम फुटम फलम, मग ज्याचं अजून ते बीज स्वरूपामध्ये आहे, काही फलोन्मुख व्हायचं आहे, मग अशा सगळ्याला मग प्रारब्ध आणि अप्रारब्ध या सगळ्याचं मग हा जो स्टडी आहे हा सगळ्या जरा जास्त सखोल आपल्याला त्या भक्ती रसामृत सिंधूमध्ये करता येतो. पण मग या भक्ती मार्गाचं महत्व इथे सांगण्यासाठी याचा मी उल्लेख केलेला आहे की या सर्वांपासून मुक्ती मिळू शकते, या सर्व पापापासून मुक्ती मिळू शकते जेव्हा मनुष्य या सुंदर अशा भक्ती मार्गावर स्वतःला मार्गस्थ करतो. आणि म्हणूनच भगवंतांनी जे ऐश्वर ज्ञान आणि भगवंतांनी या राजविद्या राजगुह्यम अशा या सुंदर भक्ती मार्गाला वर्णन केलेलं आहे. अशा मग याकडे जाण्याचे मार्ग काय आहेत की सततम कीर्तयंतो माम, की ज्या प्रभुपादांचं आपण उदाहरण घेतलं, मग भगवंत सांगता येतो की आपल्या कर्म कर, पण ते कर्म मला अर्पण कर. मग अर्जुनालाही सांगितलंय की तू युद्ध कर, तू युद्ध टाळू नकोस, की तू म्हणतोयस तसं हिमालयात जाऊन बसशील आणि तुझं सगळं कर्म, तुझे सगळ्या जबाबदाऱ्या टाळशील, तसं नाही. तर तू जे काही करतोयस ते सगळं मला अर्पण कर, म्हणून हे युद्ध तू माझ्यासाठी कर. आणि म्हणूनच ज्या प्रभुपादांनी आपल्याला हे सुंदर तात्पर्य आणि ही भगवद्गीता आपल्यापर्यंत हे ज्ञान आणलेलं आहे सुलभ अशा भाषेतून, तात्पर्यातून, जे भगवंतांचं पूर्णपणे ज्ञान आहे, ते जसंच्या तसं जे प्रभुपादांनी आणलेलं आहे, असे प्रभुपाद की जे जे 24 तास मग ज्या पुढच्या पुढच्या अध्यायांमध्ये ज्याचा उल्लेख येईल की काय त्यांचं दिनचर्या होती, तर फक्त दिवसातले 2 तास म्हणजे जेवढी आवश्यक आहे तेवढी निद्रा आणि जे पोटाला जेवढं आवश्यक आहे तितकं अन्न घेऊन, मग काही काही वेळेला अक्षरशः फक्त दही खाऊन किंवा काही थोड्याच प्रमाणातला आहार घेऊन फक्त लिखाण. मग ज्या आपल्या गुरूंच्या आज्ञेचं जे पालन करत होते की तू पुस्तकं लिही आणि ती छाप आणि ती भक्तांपर्यंत पोहोचव. आणि म्हणूनच प्रभुपाद म्हणतात अजूनही आहेत प्रभुपाद त्यांच्या पुस्तकातून आहेत.
आणि अशा या श्रील प्रभुपादांनी आणि म्हणूनच या पुस्तकातून आपल्याला की अनेक मग जी प्रभुपाद वाणी आहे, अनेक प्रभुपादांची जी पुस्तकं आहेत, त्याच्यातनं जे काही ज्ञान मग भगवंत प्रत्यक्ष प्रभुपाद सांगतात की मी ही पुस्तकं वाचायचो, की जेव्हा प्रभुपादांनी जेव्हा ते कीर्तन करायचे आणि त्यांचं जे सत्संग असायचा त्याच्यामध्ये ते सांगायचे की मी ही पुस्तकं वाचतो, कारण मी ही वाचलेली नाहीयेत, मी वाचतोय पहिल्यांदी. कारण मीही लिहिली नाहीयेत, मला ही भगवंतांनी सांगितली आहेत आणि माझ्याकडून ती लिहून घेतली गेलेली आहेत, तर त्याचंही मीही अध्ययन करतोय. आणि म्हणूनच सततम कीर्तयंतो माम, की जे भगवंतांचं स्मरण, की हे स्मरण भगवंतांचं, की अशी मला बुद्धी दे, की मग मला मला त्यांचं विस्मरण होणार नाही. आणि असा हा अवीट भक्तीचा मार्ग आहे. आणि त्या भक्तीच्या मार्गावर आज आपण पुढेही जातोय. मग खरंच खूप कठीण आहे का हो, की ज्यांना आपण बघितलं, की जे कशाप्रकारे भक्ती करतात, मग ज्यांना त्याबद्दलचं अज्ञान आहे. मग ज्या मायावादी, तर्कवादी आणि ज्या 7व्या अध्यायात आपण बघितलं, की ज्या 4 प्रकारच्या व्यक्ती आहेत, त्या भगवंतांना शरण जाऊच शकत नाही. मग अशा नराधम, आसुरी व्यक्ती आहेत, मूर्ख व्यक्ती आहेत, की ज्यांना ज्ञानाचा अभाव आहे. आणि अशा या अज्ञानामुळे मग भगवंत या जगामध्ये येतायत, या या युगामध्ये मग ते प्रकट होणं, की जन्म कर्मच मे दिव्यम. योमा वेत्ती तत्वतः, कारण भगवंतांना तत्वतःच जाणलेलं नाहीये. ज्यांना भगवंतांचं ज्ञानच नाहीये, ज्या वेदांचा अभ्यास केलेला नाहीये, ज्यांनी भगवंतांना जाणू पाहण्याचं औत्सुक्य सुद्धा दाखवलेलं नाहीये. भगवंतांनी सगळ्यांना स्वीकारलंय हो. भगवंतांनी ब्रह्मस्वरूपातील, परमात्मा स्वरूपातील जे भगवंतांना जाणू पाहतायत त्यांनाही स्वीकारलंय. परंतु आज आपल्याला त्या चतुश्लोकी गीतेलाही जाणायचंय, जिथे भगवंतांशी संबंध प्रस्थापित केला जातो. आणि म्हणून अशी ही भक्ती कठीण नाही हो. पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या प्रयच्छति. भगवंत म्हणतात मला 56 भोग नकोयत. मला फक्त भक्ताचं प्रेम हवंय. आणि त्या भक्ताच्या प्रेमाने त्यांनी जर मला एखादं पान, एखादं फूल, एखादं फळ किंवा पळीभर पाणी जरी मला मनापासून अर्पण केलं, तरी माझ्यापर्यंत पोहोचता येते. मग आपण ज्या भावाग्रही जनार्दन, ज्या विदुरांच्या पत्नीनी मग केळाचं सालही प्रेमाने, ज्या शबरी मातेनी प्रभू रामचंद्रांना उष्टी बोरं खायला दिली, जी प्रभूंनी अगदी आनंदाने स्वीकारली, कारण त्यामध्ये ओतप्रोत असं प्रेम भरलेलं होतं हो. आणि इतकं असं प्रेम, की त्या प्रेम मार्गावरती मग त्या प्रेमाच्या टप्प्यावरती पोहोचलेले आहे भक्त सगळे. आणि म्हणूनच ज्या गोपी आहेत, ज्या गोपिका, की ज्यांना आपण जाणतो, की जे भगवंतांच्या अगदी निकट आहेत. आणि त्यातील राधा राणी, ज्यांचं उद्या आता आपण बघणार आहोत, की राधाष्टमी आहे उद्या. आणि त्यासाठी मी ग्रुपवर पण टाकलंय. तुम्हा सगळ्यांना पण ग्रुपवर टाकलं जाईल, की 12 वाजेपर्यंत उपवास करायचा असतो अर्धा दिवस. मग जे राधा राणींना आवडतं त्याचा नैवेद्य दाखवला जाऊ शकतो. आणि जी राधा राणी, जी भगवंतांची आंतरिक शक्ती आहे हो. हरे कृष्ण, त्याच्यामध्ये हरे, की भगवंतांच्या प्रेमामध्ये, भक्तीमध्ये मला असंच राहू दे, हे आपण राधा राणीकडे मागतोय. आणि तो मार्ग राधा राणींकडून जातोय. भगवंतांचं प्रेम अर्पण करायचंय, भगवंतांचं प्रेम असं घ्यायचंय, पण ते राधा मार्फत घेऊ शकतो. आणि म्हणून राधा राणी ज्या माता आहेत, या वैश्वाच्या माता आहेत, त्यांची आपण प्रार्थना, आणि त्यांची उद्या राधाष्टमी आहे, जी साजरी केली जाते, जी इस्कॉन मँगलोरमध्येही साजरी केली जाणार आहे. त्याचंही तुम्हाला पॅम्पलेट टाकलं जाईल. काय असेल आणि तुमची जी काही इच्छा असेल, मग तुम्हाला 12व्या अध्यायापर्यंत माताजी सगळ्या सेवेचं ज्ञान देतीलच, सेवा मार्गाबद्दल. पण त्याही आधी कोणाला फूल ना फुलाची पाकळी, जर जी काही कोणाला मदत करायची किंवा दान करायची राहतात, की जे काही कोणाला अभिषेक करायचे, त्या स्वरूपामध्ये तुम्ही निश्चितच ती मदत करू शकता. आणि आपला हातभार लावू शकता. मंदिराचं बांधकाम अजूनही चालू आहे. अ, अ, नामनिष्ठ प्रभूजींचा हा मानस आहे, की लवकरात लवकर, आणि आता ऑलमोस्ट म्हणजे सगळं पूर्ण उपक्रम तिथे चालू झालेले आहेत. तरीही छोट्या-छोट्या गोष्टी राहिलेल्या आहेत. असं हे सुंदर मंदिर तिथे बांधून तयार आहे, श्री श्री राधा गोविंदांचं. आणि ज्याला कोणाला इच्छा असेल, तुम्ही निश्चितच दान स्वरूपामध्ये ती मदत करू शकता. तुम्हाला लिंक शेअर केली जाईल निश्चित. तर अशा या भक्ती मार्गावर आपण आहोत, आणि म्हणूनच भगवंत सांगतायत, मग मन्मना भव मद्भक्तो मद्याजिम्मा नमस्कुरु. मामे वैश्यसी कौंतेय आत्मानं मत्परायण. की तू काही नको दुसरं करू, की तुझं मन आणि बुद्धी ही माझ्यावरती केंद्रित कर. मग भगवंत म्हणत नाहीयेत हो, तुम्ही आम्ही प्रपंचात आहोत, म्हणतच नाही आहोत, की तुम्ही 24 तास देवळामध्ये जाऊन बसा आणि भगवंतांचं नामस्मरण करा. नाही, ते स्मरण, ते चिंतन. अहो, मग आपलं काम करताना आपण आपण सगळ्या स्त्रिया जेव्हा स्वयंपाकघरामध्ये काही अन्न शिजवतोय, काही कामं करतोय, नामस्मरण करू शकतो हो. तोंडाने सतत नामस्मरण करायला मला नाही वाटत खूप जड आहे ती गोष्ट. खूप कठीण आहे. आणि म्हणूनच अत्यंत सुलभ असं आहे.
भगवंतांनी सांगितलंय, की अत्यंत सुलभ आणि खूप काय म्हणतात ना, त्याचा आनंद, त्याचा निर्मळ आनंद घेता येतो, अशी ही भक्ती आहे. अशा या 9व्या अध्यायात आपण भक्तीबद्दल जाणलंय आणि तोच भक्तीच्या मार्गावरती पुढे जाऊन आपण बघतोय, की मग भगवंतांना जाणायचंय. मग कोणी भगवंतांना जाणलंय आणि कोण भगवंतांना जाणू शकतं, हेही आपण 7व्या अध्यायात बघितलं. पण त्याही पुढे जाऊन भगवंत आज सांगतायत, ज्या चतुश्लोकी गीतेबद्दल आपल्याला जाणायचंय. मग या 10व्या अध्यायामध्ये अध्याय क्रमांक श्लोक क्रमांक 8, 9, 10, 11 हे आपल्याला चतुश्लोकी गीता, की या 4 श्लोकांमधून आपल्याला संक्षिप्त स्वरूपात सर्व गीताकडे सगळ्याचं सार, सगळ्याचं त्याच्यामध्ये सगळं मुख्य म्हणतात ना, तसं सगळं त्या श्लोकांमध्ये, की भगवंत प्रत्यक्ष ज्ञान देतायत. आणि त्या भगवद्गीतेचं सार भगवंतांनी त्या 4 श्लोकांमधून सांगितलेलं आहे, ज्याचं ज्ञान आपल्याला घ्यायचंय. आणि हे सगळं मग ज्या अर्जुनाने आधीच कबूल केलेलं आहे हो. अर्जुनाला मनात कधीच शंका नव्हती. कारण अर्जुन हा लाडका आहे हो भगवंतांचा. लाडका सखा आहे आणि तो अत्यंत उत्तम धनुर्धर असून सुद्धा तो लाडका सखा, लाडका शिष्य आहे भगवंतांचा. आणि म्हणून भगवंत 9व्या अध्यायातही सांगतात, की हे हे राजगुह्य ज्ञान मी तुला देतोय, कारण तू माझा कधीही मत्सर करत नाहीस. कारण मत्सर ही गोष्ट अत्यंत वाईट आहे, अत्यंत घातक आहे हो. या प्रपंचामध्ये, या भौतिक जगतामध्ये आपल्याला हेच शिकायचंय. भगवंत कुणाला सांगतायत हो? आपल्यालाच तर सांगतायत. ही भगवद्गीता तुम्हा आम्हांसाठी लिहिली आहे. प्रत्यक्ष कृष्ण कलियुगामध्ये येऊन किंवा प्रत्येक युगामध्ये येऊन किंवा प्रत्येकासाठी येऊन कृष्ण ज्ञान देतील हे नाहीये शक्य. किंवा तुमची आमची इंद्रियच इतकी सदोष आहेत ना, की कृष्ण समोर येऊन उभे राहिले तरी मला नाही वाटत आपल्यातलं कोणी त्यांना समजू शकेल किंवा जाणू शकेल. कारण त्या भावभक्ती, त्या प्रेमभक्ती टप्प्यापर्यंत ते शुद्ध भक्तच फक्त जाणू शकतात भगवंतांना. आणि म्हणून आपली आपली इंद्रिय, जसं आपण म्हटलं या 4 गोष्टी, की की मनुष्य हा फसवला जाऊ शकतो. इंद्रिय त्याची कुठेतरी लिमिटेशन्स आहेत त्याच्या इंद्रियांना. तो भ्रमामध्ये असतो, त्याच्याकडून चुका होतात. ही सगळी लक्षणं आहेत हो मनुष्याची आणि ही फॅक्ट आहेत. या सगळ्या फॅक्ट आहेत आणि ही मनुष्याची सगळी लक्षणं आहेत. आणि म्हणूनच भगवंत म्हणतायत, की या सगळ्याला जाणायचं. मग ज्या ज्या भौतिक गोष्टीतून मग अर्जुन का भगवंतांना विचारतो, तर अर्जुनाला नाहीये हो मनामध्ये काही शंका. पण अर्जुनाला हे एका सामान्य, आपल्यासारख्या सामान्य माणसासाठी, तुम्हा-आम्हांसाठी अर्जुनाने हे ज्ञान भगवंतांकडून घेतलंय. कारण उद्या पुढे जाऊन द्वापार युगामध्ये अर्जुन आहेत, उद्या पुढे जाऊन आज कलियुग चालू झालेलं आहे. ज्या भागवतापणे आपण ऐकतोय आणि जी 5117 वर्ष संपली आहेत, पण अजून 4,26,000 वर्ष बाकी आहेत हो. 4,32,000 मधली 6,000 वर्ष ऑलमोस्ट संपत आली आहेत. परंतु तेवढी वर्ष अजून जायची आहेत आणि काय-काय या कलियुगामध्ये घडणार आहे. आणि म्हणून ज्या नैमिषारण्यामधले जिथे ऋषी आपल्यासाठी यज्ञ, याग केले जात होते, कारण या कलियुगासाठी ते केलं जात होतं. आणि म्हणूनच या कलियुगातील हा जो मनुष्य आणि ज्या सामान्य माणूस, की मग ज्या प्रकारे आपल्याला निरनिराळ्या प्रकारचे, मग ज्याने भक्ती मार्गाला स्वीकारलेला नाहीये, तो अजूनही भगवंतांना जो जाणू शकत नाहीये, परंतु कुठेतरी ब्रह्म, कुठेतरी परमात्मा आणि त्या त्या टप्प्यावरती स्वतःला मार्गस्थ करतोय, तर निश्चितच भगवंतांपर्यंत पोहोचू शकेल आणि निश्चितच ते भगवत धामाला एकदा पोहोचल्यानंतर पुन्हा उठून या भौतिक जगतामध्ये जन्म घ्यायची वेळच येणार नाही. आणि म्हणूनच अर्जुनाने हे सगळं स्वीकारून अर्जुन सांगतोय, की मी हे सगळं स्वीकारलंय. इव्हन मला याचा प्रूफ पण आहे हो याचा, की ज्या परमधामम परम दिव्यम, की हे असं दिव्य धाम आहे, हे तुझं दिव्य धाम आहे. हे मला कोणी तर सगळ्या ऋषींकडनी सुद्धा हे नमूद केलेलं आहे. जे नारद मुनी आहेत, व्यास मुनी आहेत, असित मुनी, देवल मुनी या सर्वांनी सांगितलंय. पण आज तुम्ही ते स्वतः तुमच्या मुखातून सांगतायत आणि ते स्वतः तुम्ही सांगितलेलं हे ज्ञान आहे, ज्याच्याने मी पूर्णपणे तुम्हाला शरण आलेले आणि पूर्णपणे मी तुम्हाला. मग जिथे अर्जुनाने भगवंतांना कधीच आपला गुरु मानलंय हो. कार्पण्य दोषो पहत स्वभावः पृच्छामि त्वां धर्म सम्मूढ चेता यच्छ्रेयस्यानिष्टितं ब्रूहि तन्मे शिष्यस्तेहम शाधी मां त्वां प्रपन्नम्. अशा या भगवंतांना अर्जुनाने कधीच आपलं गुरु मानलेलं आहे, कारण त्यांनी जाणलंय या पुरुषोत्तमांना आणि म्हणून त्यांचं सर्वोच्च पद हे त्यांनी कधीच स्वीकारलंय. परंतु अर्जुन विचारतोय, मग आता सगळं मग अर्जुनाला वर लादलेलं नाहीये भगवंतानी. अर्जुनाने स्वतः जेव्हा तो कन्व्हिन्स झालाय, अर्जुनाने स्वतः कबूल केलेलं आहे, की मी तुला स्वीकारलंय. तेव्हा मग त्यांनी रिक्वेस्ट केल्यावर त्यांनी विनंती केल्यावर भगवंत आपल्या विभूतींचं वर्णन करतायत, लादत नाहीयेत.
जसं तुम्ही आम्ही सुद्धा या भौतिक जगतामध्ये कुठलीच गोष्ट आता तुम्ही तुमच्या संसारामध्ये, तुम्ही तुमच्या कुटुंबामध्ये हे ज्ञान घेत असाल, पण तुमच्या कुटुंबामध्ये इतरही व्यक्ती असेल, परंतु त्यांना त्याची काहीच गांभीर्य नसेल, पण तुम्ही लादू शकत नाही. तुम्ही ज्ञान देऊ शकता. म्हणून जसं भगवंतांनी 6व्या अध्यायात हे सांगितलंय, की जो जो ज्ञान घेण्याचा प्रयत्न करतो, जे कुठेतरी काहीतरी अपूर्ण राहतं, पण त्यांचं नुकसान होत नाही. पण जे जे त्या मार्गावरती मार्गस्थच करू इच्छित नाही, ती त्यांचं कर्म आहे हो शेवटी. त्यांना ती बुद्धी न होणं हे त्यांचं कर्म आहे. आणि म्हणूनच त्यांना ते ज्ञान मिळण्याची त्यांची तितकी पात्रताही नसेल कदाचित. आणि म्हणूनच कुणावर लादणं ही गोष्ट भगवंत स्वतःही सांगतायत हो, त्यांच्या सुधारणासह सांगतायत भगवंत. आणि म्हणून मग जेव्हा अर्जुन कन्व्हिन्स झाला, अर्जुनाने स्वतः विचारलं, तेव्हा त्यांनी ते ज्ञान द्यायला सुरुवात केली. आणि मग ज्या भौतिक गोष्टींमध्ये, की मग कुठे तू मला पूजू शकतोस, कुठे माझी उपासना करू शकतोस, तेव्हा अर्जुनाला भगवंतांनी ते ज्ञान दिलंय. आणि त्या विभूतींचं वर्णन आपण सगळ्या विभूतींचं वर्णन ऐकणार आहोत. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण माताजी. श्री भगवान म्हणाले, हे महाभाव अर्जुना, पुन्हा ऐक. तू माझा प्रिय मित्र असल्यामुळे तुझ्या हितार्थ मी तुला हे ज्ञान प्रदान करेन, जे मी पूर्वी सांगितलेल्या ज्ञानापेक्षा श्रेष्ठ आहे. हरे कृष्ण. हरे कृष्ण. तर अशा या विभूतींचं ज्ञान आपण घेणार आहोत. आणि भगवंत सांगतायत, की तू माझा प्रिय मित्र असल्यामुळे, बघा भगवंत परत परत सांगतायत, तू माझा कधीही वत्सर केला नाहीस. मग प्रत्येक अध्यायातून भगवंतांनी प्रत्येक ज्ञानाला तितकं श्रेष्ठत्व सांगितलेलं आहे. मग ज्या राजगुह्य ज्ञानानंतर सुद्धा भगवंत सांगतायत, की हे ज्ञान मी तुला आता देतोय, जे पूर्वी सांगितलेल्या ज्ञानापेक्षा देखील श्रेष्ठ आहे. अशी ही ज्ञानाची पात्रता आणि ते ज्ञान, त्याचं महात्म्य आणि त्याचं गांभीर्य आणि त्याचं स्वरूप हे भगवंत सांगतायत तसं त्याचं वाढत चाललेलं आहे. आणि म्हणूनच तू माझा प्रिय सखा असल्यामुळे तुझ्या हितार्थ, की तू पुन्हा या भौतिक जगतामध्ये परतून येऊ नकोस, आणि तुला हे ज्ञान दिल्याने तुला काय कळणार आहे हे तुझ्या हितासाठी आहे, हे ज्ञान मी तुला देतोय. आणि जे पूर्वी सर्व सांगितलेल्या ज्ञानापेक्षा सुद्धा श्रेष्ठ आहे. नमे विदुः सुरगणः प्रभवं न महर्षयः अहमादिर्हि देवानां महर्षिणां च सर्वशः. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण माताजी. माझी उत्पत्ती किंवा ऐश्वर देवतांना कळत नाही, तसेच महर्षींनाही कळत नाही, कारण सर्व प्रकारे देवतांचे आणि महर्षींचेही मूळ मीच आहे. 10.30 सर्व मनुष्यामध्ये मोहरहित झालेला जो मनुष्य मला अजन्मा अनादी सर्व जगताचा स्वामी म्हणून जाणतो, तोच केवळ सर्व पापांपासून मुक्त होतो. हरे कृष्ण. हरे कृष्ण. ज्या भगवंतांची उत्पत्ती, मग ज्या भगवंतांचं मूळ किंवा भगवंतांचं प्रकट होणं, त्यांचं ऐश्वर हे देवी देवता, ज्या देवी देवता आपल्याला दिसतायत, देवकी महाराणी, देवकी माता, त्यांच्या त्यांच्या पोटी जन्म घेतलेला आहे भगवंतांनी. आणि इतक्या देवी देवता सुद्धा आतुर आहेत भगवंतांचं ते दर्शन घ्यायला. बाल्य स्वरूपामध्ये वसुदेव आणि देवकीला भगवंत दर्शन देतात, आणि ते स्वतः आपले पालक निवडतात. तुम्हा आम्हाला नाही हो तेवढी तेवढी आपली पात्रता पण नाहीये, पण भगवंत आहेत, ते आध्यात्मिक आहेत. त्यांनी स्वतःचे पालक निवडलेले आहेत, आणि ते त्यांच्या पोटी जन्म घेण्याचं त्यांनी ठरवलेलं आहे. कारण जेव्हा मग ज्या वसुदेवाच्या मनात ते मनात ते अ, अ, तिथे दाखल होतात, त्यानंतर देवकी मातेच्या मनामध्ये, आणि तिथून देवकी मातेच्या हृदयामध्ये दाखल झालेले हे भगवंत मग त्यांना परमात्मा स्वरूपामध्ये प्रकट झालेले दिसतात. पण जेव्हा वसुदेव विनंती करतात, की तुम्ही आमच्या पोटी जन्म घ्यावं, तेव्हा ते बाल्य स्वरूपामध्ये तिथे दिसतात. आणि ज्या देवकी मातेला आपण बघतो आहोत, मग ज्या भगवंतांचा जन्म होणार आहे, त्या भगवंतांना बघण्यासाठी देवी देवता सुद्धा आतुर आहेत, कारण त्यांनाही भगवंत कळलेले नाहीयेत. आणि म्हणूनच अशा सर्व सगळ्याचं मूळ, सगळ्यांचं बीज देणारे पिता, या ब्रह्मांडाचा पिता, या ब्रह्मांडांचा, सर्व विश्वाचा निर्माता, सर्व सर्व अनेक ब्रह्मांड आहेत, अशा सगळ्याचा निर्माता प्रत्यक्ष भगवंत आहेत. आणि ज्यांना कोणी महर्षीही जाणू शकत नाहीत, देवी देवताही जाणू शकत नाहीत, कारण या सगळ्याचं मूळच भगवंत आहे. मोहरहित झालेला जो मनुष्य मला अजन्म अनादी म्हणून जगताचा स्वामी म्हणून जो जाणतो, तोच केवळ. कारण ज्यांनी भगवंतांना, मग जन्म कर्मच मे दिव्यम, कारण ज्या जन्माला आणि कर्माला, की कशासाठी भगवंत जन्म घेत आहेत, परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे.
प्रत्येक युगामध्ये भगवंत त्यांच्या मूळ स्वरूपामध्ये प्रकट होत आहेत. पण हे कोण जाणतं? हे खूप क्वचित एखादी शुद्ध योगीच हे जाणू शकतो. आणि जो हे जाणतो तो निश्चितच पापांपासून मुक्त होतो. हे भगवंत प्रत्यक्ष सांगतायत. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण माताजी. सप्तर्षीगण आणि त्यांच्या पूर्वीचे 4 महर्षी तसेच मनू म्हणजे मानव जातीचे प्रजापती माझ्या मनापासून निर्माण होतात, म्हणजे माझ्यापासून उत्पन्न होतात आणि विविध लोकांवर निवास करणारे सर्व जीव त्यांच्यापासून उत्पन्न होतात. हरे कृष्ण. हरे कृष्ण. असे सप्तर्षी गण, पूर्वीचे 4 महर्षी, मनू जो मानव जातीचे पिता आहेत, हे सर्व भगवंतांपासूनच निर्माण झालेले आहेत. त्यांच्या इच्छेतून, त्यांच्या श्वासातून अनेक ब्रह्मांड जशी तयार झाली तशी त्यांच्या मनापासून, त्यांच्या इच्छेतून हे प्रकट झालेले आहे. आणि ते भगवंत हे बीज देणारे पिता आहेत आणि मग ब्रह्मांनी ही सृष्टीची निर्मिती केली. हो, परंतु मूळ कोण आहेत? तर मूळ हे भगवंतांपासून आहे. म्हणून जे अध्यात्मक जो स्वभाव आहे, मूळ आध्यात्मिक आहे. हो, मनुष्य पण जो जीव आहे, 84 लक्ष योनीतून जीव हा फिरतोय, या प्रत्येक जीवाच्या हृदयामध्ये परमात्मा स्वरूपामध्ये ते भगवंत आहेत. पण हे कोण जाणतंय? हो, हे जाणायला ते ज्ञान तर घेतलं पाहिजे. आणि म्हणूनच जे कोणी भगवंतांना जन्म कर्म या भगवंतांचं जाणू शकतात, विविध लोकावरील निवास करणारे जीव सुद्धा त्यांच्यापासून उत्पन्न झालेले आहेत. आणि मग हे जे कोणी जाणू शकतात ते निश्चितच भगवंतांच्या भगवत धामाची प्राप्ती करू शकतात. एताम विभूतिम योगम एतां विभूतिं योगं च मम यो वेत्ति तत्त्वतः सो विकल्पेन योगेन युज्यते नात्र संशयः. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण माताजी. ज्याला माझ्या ऐश्वर्याची आणि योग शक्तीची वास्तविकपणे खात्री पटते तो अनन्य भक्ती योगामध्ये तत्पर होतो, यात मुळीच संशय नाही. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आणि म्हणूनच भगवंत सांगतायत, एक मिनिट, की ज्याला माझ्या ऐश्वर्याची आणि योग शक्तीची, मग ज्याला खात्री, ज्या अर्जुनाला तर खात्री पटलेली आहे, मग पुढे जाऊन विभूती आपल्याला बघायच्या आहेत, पण ज्या भगवंतांना, ज्या शुद्ध भक्तांनी जाणलेले आहे, तिथे कुठेच संशयाला तर जागा नसतेच. परंतु त्या निष्ठा, श्रद्धा, साधुसंग, भजन क्रिया, अनर्थ निवृत्ती, निष्ठा, रुची, आसक्ती, भगवंतांप्रती आसक्ती, भावभक्ती आणि प्रेमभक्ती या टप्प्यापर्यंत भगवंतांचे जे भक्त पोचले, ज्या गोपी, ज्या भगवंतांच्या प्रेमामध्ये मग तो विरह ते सहन करू शकत नाहीत आणि ज्या गोपिका या भगवंतांबरोबर सतत निवास करतात, मग अशा प्रकारे या सर्वांना भगवंतांच्या ऐश्वर्याची खात्री पटलेली असते. मग हे जे आपल्याला दिसतंय दृश्य, हे मथुरेमध्ये आलेले आहेत. भगवंत हे बलरामांसह मथुरेत आलेत कंसाचा वध करायला. तेव्हा मथुरावासी त्यांना बघून त्यांच्याही मनामध्ये किती त्यांच्या भावना दाटून आलेल्या आहेत. जो तो आपलं हातातलं काम टाकून जसा असेल त्या परिस्थितीमध्ये भगवंतांना बघायला आलेले, आणि भगवंत आपले सूर्यासारखे येतो. मग ते कुणापासूनच लपणार नाहीत आणि म्हणूनच प्रत्येक जण त्यांचं दर्शन घेऊ शकतो, असे हे भगवंत. आणि म्हणूनच अशा या अनन्य भक्तीमध्ये असणाऱ्या भक्ताने निश्चितच भक्त तो भगवंतांना जाणू शकतो. मग काय आहे चतुश्लोकी गीता? तर बघा, अहम सर्वस्य प्रभवो मत्तः सर्वं प्रवर्तते इति मां भजन्ते मां इति मत्वा भजन्ते मां बुधा भाव समन्वितः. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. मीच सर्व प्राकृत आणि आध्यात्मिक जगतांचा उत्पत्ती करता आहे. सर्व काही माझ्यापासून उद्भवते. जे बुद्धिमान मनुष्य हे पूर्णपणे जाणतात ते माझ्या भक्तीमध्ये संलग्न होतात आणि अंतःकरणपूर्वक मला भजतात. हरे कृष्ण. आणि म्हणूनच भगवंत इथे आपल्याला जे जाणायचंय, 8, 9, 10, 11 याच्यातनं आपल्याला जे जाणायचंय तो हा संबंध, अभ्युदय आणि प्रयोजन. मग ही गीता काय सांगते? 4 श्लोकी गीता, चतुश्लोकी गीता, तर भगवंतांशी संबंध जोडणे.
जो अर्च विग्रह आपण 12व्या अध्यायात अजून सखोल स्वरूपात जाणणार आहोत. काय आहे अर्च विग्रह? ज्या भगवान स्वरूपाला, मग ज्या भगवंतांच्या मूर्तीशी, की मग त्याला अर्च विग्रहाशी इतकं एकरूप होऊन जाणं आणि भगवंतांप्रती ती आसक्ती असणं, अशा प्रकारे ज्या गोष्टीला, जो गोष्टीचा उल्लेख केलेला आहे, त्या गोष्टीनुसार आपल्याला भगवंतांशी, मग या भगवान रूपाशी भगवंतांच्या जो संबंध जोडला जातो, आणि मग हा संबंध, कारण जिथे श्रद्धा आहे तिथेच हा संबंध जोडला जाईल हो. आडातच नाही, तिथे पोहऱ्यात येऊ शकणारच नाही. म्हणूनच ती भक्ती किती प्रबळ आहे. आणि म्हणूनच भगवंत म्हणतात, मी प्राकृत आणि आध्यात्मिक या भौतिक जगताचा आणि आध्यात्मिक जगताचा उत्पत्ती करता हा भगवंतच आहे. भगवंतांपासूनच सर्व उद्भवतीय. मनुष्य, बुद्धिमान मनुष्य हे पूर्णपणे जाणतात आणि ते भगवंतांच्या भक्तीमध्ये संलग्न होतात. मग ते त्या भगवान रूपाशी निगडीत होतात. मग तिथे कुठेच संशयाची जागा नसते हो. तिथे फक्त भक्ती असते, अवीट भक्ती असते, कारण तिथे श्रद्धा असते. मग ती श्रद्धा साधू संघामुळे, साधूंच्या किंवा आपल्या या भक्तांच्या सहवासामध्ये राहून त्या गोष्टीला निश्चितच खत पाणी घातलं जातं. आणि म्हणूनच भगवंत म्हणतात की भक्तीमध्ये संलग्न जे होतात, अंतःकरणपूर्वक मला भजू शकतात. बुद्धिमान मनुष्य हे पूर्णपणे जाणतो. सॉरी. मग काय करायचंय, तर संबंध अभ्युदय. बघा की एखादी गोष्ट, संबंध प्रस्थापित केलेला आहे भगवंतांशी. मग जसं मी म्हटलं, साधू संघ, भजन क्रिया, म्हणजे या गोष्टीतून त्याचा प्रगत करण्याचा प्रयत्न करायचा आहे. आणि म्हणूनच त्यासाठी हा संबंध अभ्युदयामध्ये प्रवर्तित होतो. कसा? तर अभ्युदय म्हणजे कुठेतरी ज्या ऍक्टिव्हिटीज, या भक्तीच्या मार्गावरती राहण्यासाठी ज्या ऍक्टिव्हिटीज केल्या जातात, आणि म्हणूनच त्या गोष्टींविषयी जाणायला मग जी आरती केली जाते भगवंतांची, मग ज्या प्रकारे भगवंतांच्या भक्तीमध्ये स्वतःला झोकून दिलं जातं, अशा या सगळ्या गोष्टीला जाणणं म्हणजेच अभ्युदय. मच्चित्ता मद्गद प्राणा बोधयन्तः स्मरन्तपम कथयन्तश्च मां नित्यं तुष्यन्ति च रमन्ति च. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण माताजी. माझ्या शुद्ध भक्तांचे विचार माझ्यामध्ये वास करतात. त्यांचे जीवन माझ्या सेवेसाठी पूर्णपणे समर्पित आहे आणि त्यांना नेहमी एकमेकांना ज्ञान देऊन आणि माझ्याबद्दल बोलण्यातून खूप समाधान आणि आनंद मिळतो. माताजी, तुमचा थ्रोट पेन आहे का? काय हा हा. थ्रोट पेन आहे का तुम्हाला? काही कारण की आवाज तुम्ही माझा थोडं, आवाज माझा बारीक होतोय. माताजी तुम्हाला काय थ्रोट पेन वगैरे आहे का? कारण की तुमचं थोडं हे झालंय, तुम्ही 2-3 वेळा थोडं हे केलं ना, म्हणून विचारलं. नाही नाही नाही, ठीक आहे. ऍक्च्युली आपलीकडे आता गणपती बसलेले आहेत आणि आरत्या पण चालू आहेत ना रोज आता. मग आरत्या म्हटल्या हो जातात हो आणि मला आरत्या म्हणणं प्रचंड आवडतं. त्यामुळे खाली म्हणजे आरतीला माझा जोश असतो भरपूर. हो. मग तर भगवंतांची तीही सेवा चालू आहे, म्हणून माझा कदाचित आवाज थोडासा हे येत असेल, पण क्लिअर आहे ना आवाज माताजी? ऐकू येते ना? हो, क्लिअर आहे माताजी. मग मी बोलू का श्लोक श्लोक नाही नाही वगैरे नाही नाही पण? नाही, ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. नाही, काही हरकत नाही. फक्त चालेल. तुम्ही वाचताय ती हो पण खूप मोठी मदत आहे. त्यामुळे काही हरकत नाही. चालेल तर त्यामुळे चालेल. म्हणजे तुम्ही विचारलं तर मला वाटलं खरंच माझा आवाज बसल्यासारखा येतोय का, म्हणून ऐकू नाही, येतंय ना? तुम्ही थोडं तुम्ही पाणी वगैरे पण जास्त पिलं नाही आणि नाही, थोडं ठीक आहे. थोडा कोरडा पडतो तर म्हणून, थोडं बाकी काय नाही. परफेक्ट आहे माताजी, काही प्रॉब्लेम नाही. येस. भगवंतांची चालेल सेवा चालू आहे, माताजी. आपण नामस्मरण करतो. आरत्या म्हणणं म्हणजे त्या ह्याच्यामध्ये आपला थोडा त्रास झाला तरी हो चालतं. हरे हो, कृष्ण हरे नक्की कृष्ण. नक्की हरे येस. कृष्ण. सो आता आपण हा एक व्हिडिओ बघूया छानपैकी. आणि माताजींनी वाचलेला आहेच, तर हा व्हिडिओ मी तुम्हाला दाखवते. हा व्हिडिओ खूप सुंदर आहे, बघा प्रभुपादांचा.
हरे कृष्णा. किती सुंदर हा सगळा माहोल आहे बघा, किती सुंदर वातावरण तयार झालेलं आहे. आणि म्हणूनच माझ्या शुद्ध भक्तांचे विचार माझ्यामध्ये वास करतात बघा. प्रभुपादांच्याकडे बघून म्हणजे इतकं ते तेज आणि भगवंतांचं आपल्याला अगदी अस्तित्व जाणवतं. इतकं सुंदर वातावरण बघा हो, की आपण जर आध्यात्मिक आणि भौतिक जगाला कुठेतरी तुलना नाहीच आहे हो त्याची, पण आपण या भौतिक जगतामध्ये मला सांगा हो, मला तर वाटतं मी तर गेले 2 वर्ष झाले पेपर वाचणं बंद केलं. टीव्ही बघणं तर माझं शून्य आहे. म्हणजे त्या बातम्या सुद्धा बघाव्याशा वाचत नाही आणि काहीच नाही. कारण मिळतं काही, तुम्हाला काही मिळतं का हो त्याच्यातनं? मला खरंच सांगा. म्हणजे काही तुम्हाला आनंद मिळतो का हो? मनापासून कुठल्याही माताजींनी उत्तर द्यावं. तुम्ही सगळे अनम्यूट आहात. तुम्ही बोलू शकता. हरे कृष्णा. काहीच नाही माताजी, तिथे पॉलिटिक्स आणि टीका वगैरे तेवढंच असतं. एक्झॅक्टली, एक्झॅक्टली. एक सेकंद द्या काही मला माताजी. एक सेकंद द्या हा. ते सुद्धा तेच आणि सॉरी. तर आपल्याला खरंच म्हणजे जसं माताजी आता म्हणत होत्या की हे पॉलिटिक्स, आणि मला नाही वाटत म्हणजे की किती आपण एखादी पेपरचं पान हातात घेतलं तरी किती ते निराश करणारं असतं. म्हणजे आज इकडे हे झालंय, तिकडे हे झालंय, चोरी मारी, कोणाचे खून, कोणाचं हे, म्हणजे मला नाही वाटत कुठलंही त्याच्यात एनकरेजिंग. पॉलिटिक्स तर काही विचारूच नका. म्हणजे ते त्याबद्दल न बोललेलं बरं अशी ती गोष्ट आहे. आणि सगळं एकमेकांना कुठेतरी तंगड्यात तंगड्या घालून आणि ते पाय खेचणं आणि कुणाला पुढे न जाऊ देणं आणि मग एकमेकांवरती, म्हणजे मनुष्य स्वभाव आहे हा सगळा. कारण प्रपंचात आहोत, मग सगळं मिळवण्यासाठी. पण पण हा मार्ग का? कारण त्याचं ज्ञान नाही हो चांगल्या गोष्टींचं, आणि चांगलं कर्म करण्यासाठी ते ज्ञानाची आवश्यकता असते. आणि म्हणूनच हे चांगलं ज्ञान, हे शुद्ध विचार आणि या सगळ्याबद्दलला जाणणं, हे किती महत्वाचं असतं, हे आपल्याला या गोष्टीवरनं दिसतं. या काळी की की किती सुंदर हा माहोल तयार झालाय बघा, की प्रभुपाद तिथे कीर्तन करतायत आणि सर्व भक्त मिळून नाचतायत. भक्त मिळून हा प्रभुपादांचा नाच म्हणून म्हटला जातो. 2 हात वर करून प्रभुपाद पायावरती नाचतायत. आणि असं हे प्रभुपाद नाच आहे की ज्याच्यामध्ये संकीर्तनामध्ये सगळे बुडून जातात. मनावर किती निर्मळ आनंद आहे हो प्रत्येकाच्या. बघा, तुम्ही बघा प्रत्येकाचे चेहरे किती हसतायत सगळे आणि उड्या मारतायत. म्हणजे हे संकीर्तन, जसं मी आता माताजींना म्हटलं की गणपती बाप्पा आले, जे गणपती बाप्पाच्या ब्रह्मसंहितेमध्ये आपण ज्याचा उल्लेख आहे की ज्यांनी महाभारत व्यासांबरोबर, व्यासांना जेव्हा पूर्णपणे समाधान नव्हतं आणि ज्यांना लिहिण्यासाठी, मग हे कोण लिहिणार, तर प्रत्यक्ष गणेशांनी हे गणपती बाप्पांनी लिहिलंय. या गणपती बाप्पा जे बुद्धीचे आपण म्हणतो देवता, अशा अशा भगवंतांची भक्ती करून आपण कशा प्रकारे हे हे हा संबंध प्रस्थापित करू इच्छितो आहोत. मग आता ज्या आपण, जसं मी म्हटलं, अर्चविग्रहाबद्दल तुम्ही जाणणार आहात की जिथे जिथे सर्वांनी ही गणेशाची मूर्ती आणलेली आहे, ज्याचं विसर्जन आता उद्या असेल, 1.5 दिवसांनी काहींनी केलंय, 10 दिवसांनी असेल, हा अर्चविग्रह. कारण याच्यामध्ये जे काही जी प्रतिष्ठापना केली जाते त्याच्याशी संबंध प्रस्थापित केला जातो हो भगवंतांशी. कारण त्या गणपतीला, त्या गणेशाला तो आठवडाभर, 10 दिवस आपल्या घरामध्ये असतो, त्यांचा वास असतो आणि ते आपल्या बरोबर असतात हो. आणि अशा प्रकारे त्यांच्याशी जो संबंध प्रस्थापित केला जातो, मला नाही वाटत त्याच्याशी कुठलीही तुलना आहे. आणि जसं मग देवी देवतांची प्रार्थनेबद्दल आणि आपण आपण ऐकलेलं आहेच, परंतु ह्याच्यामध्ये कुठेतरी भावना दडलेल्या आहेत. याच्यामध्ये आपण कुठेतरी भावनिक गुंतलेलो असतो आणि हेच खूप महत्वाचं आहे. आणि मग आपण बाकी ऐकलंच की हे सर्व विष्णूंना आणि मग भगवंतांची, ज्या गणपतीला सुद्धा प्रार्थना करतो की कृष्णाच्या सेवेमध्ये तू मला अजून अजून घाल, की ज्या कृष्णाबद्दल आपण जाणतो आहोत आणि ज्या भगवंतांच्या ज्या विष्णू स्वरूपाबद्दल, मग आपण गणेशाला सुद्धा, गणपतीला सुद्धा ही प्रार्थना सुद्धा करू शकतो. आणि असा हा वास आपल्यामध्ये आहे आणि असे हे भगवंतांचे विचार आपल्यामध्ये पूर्णपणे समर्पित होतात. ज्या श्रीला मग खूप कठीण हो, आपल्याला अनेक जन्म घ्यायला लागतील. अजून आपण खूप बिगिनर्स आहोत. आपली खूप सुरुवात आहे हो अजून. त्याच्यासाठी जायला खूप मोठा टप्पा गाठायचा आहे. ज्या प्रभुपादांनी सांगितलं की प्रत्यक्ष गीता, भगवद्गीतेचं तात्पर्य लिहिताना मला कृष्ण येऊन सांगायचे.
हे इतका संबंध भगवंतांशी प्रस्थापित केलेला इतका एखादा शुद्ध भक्त की तो जो त्या प्रेम भक्तीपर्यंत पोहोचलेला आहे, असाच शुद्ध भक्त भगवंतांशी तेवढं. मग आपणही म्हणतो बऱ्याचदा, आपण त्या अर्चविग्रहाला बघून आपल्या डोळ्यातनं गळागळा पाणी येतं. सगळं सगळं कबूल आहे, पण आपण कुठेतरी या प्रापंचिक याच्यात आहोत, आपण मटेरियल याच्यामध्ये आहोत. कुठेतरी आपल्या भावना असतात त्या पण नामनिष्ठ प्रभूजी तेच सांगतात की तिथे पूर्णपणे अजून आपण समर्पित नाही. मग असतात बरेच जण त्या शुद्ध भक्तीपर्यंत, बऱ्याच जणांचा असेल की आपल्याला त्याच्याबद्दल कुठलंच काही ज्ञान नसतं. तो तो प्रयत्न प्रत्येकाच्याच कडून चाललेला असतो. परंतु आपण ते टप्प्याटप्प्याने, कारण ती अनर्थ निवृत्ती जी आहे ना, ती खूप महत्वाची आहे हो. कारण हे काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर हे सगळे षड्रिपुंनी आपल्याला इतकं घेरलेलं आहे की त्याच्यातनं बाहेर पडणं हे सर्वात चॅलेंज आहे हो, मोठा टास्क आहे तो. हे सोपं नाही हो, खूप कठीण आहे. परंतु निदान आपण आपल्या छोट्या-छोट्या प्रपंचातल्या गोष्टीतून आपण ते भगवंतांसाठी सर्वं कृष्णार्पणम असं म्हणून जे काही करतो आहे ते भगवंतांना अर्पण करणं, ह्याच्यातनं सुद्धा आपण खूप ते भगवंतांचं प्रेम घेऊ शकतो आणि आपल्याला मिळू शकतो. आणि म्हणून भगवंतांविषयी बोलून, एकमेकांना ज्ञान देऊन, माझ्याबद्दल बोलण्यातून बघा या कीर्तनातून किती आनंद मिळतो हो, किती समाधान मिळतंय. हे समाधान मला नाही वाटत त्याच्याशी कुठलीच तुलना कोणी करू शकेल. आणि असा हा संबंध प्रस्थापित, अभ्युदय म्हणजे या ऍक्टिव्हिटीज, या ज्या कीर्तनासारख्या ऍक्टिव्हिटीज करून हा अभ्युदय, हे अभ्युदय दाखवलेले. अभ्युदय म्हणजे ऍक्टिव्हिटीज, की जे काही ज्या हालचालीतून आणि ज्या गोष्टीतून भगवंतांप्रती अ, अ, तो संबंध प्रस्थापित केला जातो. मग त्याचं प्रयोजन काय आहे? त्याचं प्रयोजन म्हणजे त्याचं ध्येय जे भगवंतांना जाणायचं. आणि मग ते कसं जाणायचंय? तर भगवंत सांगतायत. मग ज्या गोपी आपल्याला दिसतायत चित्रामध्ये, की ज्या अगदी निकट आहेत हो भगवंतांच्या. तेषां सततयुक्तानां भजतां प्रीतिपूर्वकं ददामि बुद्धियोगं तं येन मामुपयान्ति ते. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. जे प्रेमाने माझी सेवा करण्यासाठी सतत समर्पित असतात त्यांना मी समज देतो की ते माझ्याकडे येऊ शकतात. हरे कृष्ण. हरे कृष्ण. कारण ते प्रेम हो. त्या गोपिका इतक्या प्रेमामध्ये, भगवंतांच्या प्रेमामध्ये इतक्या इतक्या रमून गेलेल्या होत्या, की मग ब्रह्मांकडे तक्रार होती हो त्यांची, की पापण्या का बनवल्या तुम्ही? त्या पापण्या मिटेस्तोवर आम्हाला भगवंत दिसत नाहीये. तो पापणी लवण्याचा तो एक जो काही लव मात्र म्हणजे म्हणतात ना लव, म्हणजे इतकं कमीत कमी वेळ असताना सुद्धा का ते बनवलं, की आम्हाला तेवढ्या क्षणासाठी भगवंत दिसत नाहीये. म्हणून अशी तक्रार ब्रह्मांकडे केली त्या गोपींनी. अशा गोपी ज्यांना विरह झाला, जेव्हा मथुरेला निघाले भगवंत, तेव्हा त्या त्यांच्या विरहामध्ये होत्या भगवंतांच्या. जेव्हा द्वारकेला निघाले, म्हणजे अशा प्रकारे त्या इतक्या भगवंतांशी संलग्न झालेल्या असतात, इतक्या भगवंतांच्या प्रेमामध्ये. मग त्यातली ती राधाराणी जी आहे, ती भगवंतांची शक्तीचे आंतरिक शक्ती आहे ती भगवंतांची. कारण ज्यांना जाणण्यासाठी प्रत्यक्ष भगवंतांनीच अवतार घेतला हो चैतन्य महाप्रभूंचा. कारण त्या राधेचं प्रेम प्रत्यक्ष भगवंत सुद्धा जाणू शकले नाहीत. मग हे काय आहे इतकं प्रेम आणि इतकं माधुर्य रस तो जाणून घेण्यासाठी? मग तो आपल्या आकलन शक्तीच्या, कल्पना शक्तीच्या आणि आपल्या समजण्याच्या खूप पलीकडे आहे. जे कृष्ण आणि राधेचं जे प्रेम आणि तो जे काही माधुर्य, तो जो रस आहे, तो अत्यंत उच्च उच्च टप्प्याचा आहे आणि उच्च कोटीचा आहे. म्हणूनच त्या राधाराणींना आपल्याला जाण्यासाठी. येतोय माझा आवाज व्यवस्थित? मला इथे काहीतरी दाखवलं गेलं. आवाज आहे हो माताजी? हो हो, आहे ना माताजी, आहे आवाज ना? आहे. ओके, ओके, ओके. तर अशा या गोपिकांबद्दल सांगितलं गेलेलं आहे, की जे प्रेमाने भगवंतांची सेवा करतात, भगवंतांप्रती इतकं प्रेम आहे, की भगवंतांसाठी काय करू आणि काय नाही, इतकं त्या गोपींना होत असतं. आणि म्हणूनच ते नक्कीच भगवंतांना जाणू शकतात. आणि ते मग ज्या आपण आपण ज्या ह्याच्यामध्ये बघितलं, की धामामध्ये, गोलोक धामामध्ये, त्या गोलोक धामामध्ये इतकं सुंदर वातावरण असतं, की जिथे प्रत्येक जण त्या कृष्णाच्या प्रेमामध्ये आणि भक्तीमध्ये रमून गेलेला असतो. सर्व स्त्री पुरुषही इतके आणि सुडौल बांधा आणि सर्व अत्यंत सुंदर असे असतात. कुठल्याही प्रकारचं मग इतकं सौंदर्याने परिपूर्ण असतात, आनंदाने परिपूर्ण असतात, असे सर्वजण ते असतात. अशा प्रकारे तो संबंध, अभ्युदय आणि प्रयोजन, आता जे प्रयोजन आहे हे ज्ञानाने मग भगवंतांना जाणणं, हे त्याचं त्याचं प्रयोजन, की भगवंतांना जाणायचंय. त्या भगवान
ज्या अर्चविग्रहाशी मग तो संबंध प्रस्थापित करून भगवंतांना जाणणं हा शेवटचा टप्पा आहे, जे प्रत्येकाच्या हृदयामध्ये निवास करतायत. एक मिनिट हा, बेल वाजली, मी आज एकटी घरी आहे. एक सेकंड हा. क्षमा असावी मला, थोडं थोडं ऍक्च्युली आता माझी मुलगी घरात यायची होती आता, पण तिला उशीर झालाय, तर त्याच्यामुळे त्या असल्यावर मग जरा बेल वगैरे वाजली तर उघडायला लागते, आणि मला थोडस सूट द्या की मध्ये उठायला लागलं तर क्षमस्व, थोडीशी लिंक जाते, समजू शकते मी. पण थोड्या आपल्या पर्सनल कमिटमेंट ज्या आपल्या म्हणतो ना आपण संसारात आहोत त्या कमिटमेंट्स असतात, त्यामुळे थोडं क्षमस्व. तर असा हा संबंध प्रस्थापित करून प्रयोजनापर्यंत जायचंय. ते प्रयोजन म्हणजे भगवंतांना पूर्णपणे जाणणं. आणि म्हणून आपल्याला जे चित्रामध्ये दिसतंय बघा, मग आपण श्लोक म्हणून घेऊया आधी. तेषामेवानुकंपार्थम अहम ज्ञानजं तमहा नाशयाम्यात्मभावस्थो ज्ञानदीपेन भास्वता. हरे कृष्ण माताजी. कृष्ण माताजी, त्यांच्यावर विशेष अनुग्रह करण्यासाठी त्यांच्या हृदयात वास करणारा मी ज्ञानरूपी तेजस्वी दीपाने अज्ञानामुळे उत्पन्न झालेल्या अंधकाराचा नाश करतो. हरे कृष्ण. हरे कृष्ण. मग बघा, ज्या 7व्या अध्यायात ज्ञानी व्यक्तीच भगवंतांच्या त्या भक्तीमध्ये आणि स्वतःला पूर्णपणे सातत्य ठेवू शकते. मग त्याच्यामध्ये अर्थार्थी, ज्ञानी आणि जिज्ञासू. मग ज्ञानी, कारण ज्ञानी व्यक्तीचं महत्व जास्त आहे, कारण तो ज्ञान घेऊन त्या भक्तीच्या मार्गावरती अजून स्वतःला प्रगत करू इच्छितो. ज्या परीक्षित महाराजांना आपण बघतोय चित्रामध्ये, की शुकदेव गोस्वामींनी त्यांना जेव्हा भागवताचं मग 7च दिवस हातामध्ये होते, की मग शाप मिळालेला होता की 8व्या दिवशी मृत्यू पावणार आहात, पण ते 7 दिवस मग फक्त जीवन उपभोगून नाही घेतलं तर काय आहेत, भगवंत कोण आहेत आणि मला जाणायचंय त्यांना. आणि हे जाणण्याचं जे औत्सुक्य होतं, जे जिज्ञासू वृत्ती परीक्षित महाराजांमध्ये होती, त्यामुळे त्यांना ज्ञानी अशा शुकदेव मुनींनी ते ज्ञान दिलेलं आहे. आणि मग ज्या कपिल मुनींनी, मग ज्या देवहूती मातेला जे ज्ञान दिलेलं आहे, त्यानंतर नैमिषारण्यामध्ये ज्यांना ज्ञान, ज्या सगळ्या ऋषींना 88,000 तिथे ऋषी होते, त्या सर्वांना ज्ञान दिलेलं आहे. आणि असं हे ज्ञान, या ज्ञानाचं महत्व इतकंय, कारण ते ज्ञान जाणूनच त्या अध्यात्मामध्ये पुढे जायचंय हो, प्रगती करायची, टप्पा गाठायचाय, तो भगवंतांना जाणायचंय. मग भगवंतांचं जन्म कर्मच मे दिव्यम, तत्वतः भगवंतांना जाणायचंय. हे तत्व काय आहे, भगवंत काय आहेत. मग ज्या भागवतामध्ये सुद्धा नारद मुनींनी जेव्हा व्यास मुनींना सांगितलं की तुम्ही पूर्णपणे अजून, की ज्या प्रपंचातून, मग त्यांनी फक्त आपण म्हणतो ना की 4 गोष्टीतून, मग ज्याप्रमाणे फक्त ठराविक गोष्टीतून, मग आपण म्हणतो धर्म, अर्थ, धर्म, काम, मोक्ष, की अशा प्रकारे धर्म, अर्थ, धर्म, मोक्ष, आणि मग मोक्ष मिळवण्यासाठी मग तुम्ही जे काही धर्म पाळता आहात तो कशासाठी, तर अर्थार्जन करण्यासाठी, आणि मग ते कशासाठी, की चांगलं कर्म करून मोक्ष मिळवण्यासाठी. असं ते कुठेतरी फक्त तेवढ्याच गोष्टींना त्यांनी त्याच्यामध्ये कुठेतरी उद्देशित उल्लेखलं होतं भागवतामध्ये. माझा अजून त्याच्यावर नाही क्षमस्व काही, पण त्याचं संक्षिप्त रूप तुम्हाला सांगण्याची, धर्म, अर्थ, काम, मोक्ष.
या गोष्टींविषयीच फक्त व्यासमुनींनी सांगितलेलं. प्रणीत प्रभूजी, प्राणचैतन्य प्रभूजी आपलं भागवताचं ज्ञान आपल्याला देत आहेत आणि अशा टप्प्यावरच आपण पुढे पुढे जातो. हे सगळं पुढे जाऊन की ज्या व्यासमुनींनी मग जेव्हा त्यांना भागवतामधून पूर्णपणे भगवंतांना व्यक्त केलेलं आहे, मग ज्या नारद मुनींनी सांगितलं की तुम्ही भगवंतांना पूर्णपणे व्यक्त केलेलं नाहीये आणि म्हणूनच तो आनंद, ते समाधान तुम्हाला अजून मिळवतं नाहीये. कारण फक्त धर्म, अर्थ, काम, मोक्ष याच्यातनं नाही, तर भगवंतांना जाणून, ज्या भगवंतांप्रती सगळं आपल्याला जाणून घ्यायचंय, त्यांच्याबद्दलचं ज्ञान जेव्हा आपल्याला या वेदांमधनं मिळालेलं आहे, तेव्हा आपण पूर्णपणे त्यांना जाणण्याचा प्रयत्न करू शकतो. पण अज्ञानामुळे नाही आणि म्हणूनच हा अज्ञानरूपी अंधकार आपल्याला जाळायचा आहे. तो कशाने? तर ज्ञानरूपी दीपाने. तेजस्वी अशा ज्ञानरूपी दीपाने आपल्याला तो अंधकार जाळायचा आहे. म्हणूनच या कलियुगाला ज्या नैमिषारण्यामध्ये यज्ञयाग केले जातात कशासाठी? तर या कलियुगासाठीच हो. पण या कलियुगामध्ये एकच गोष्ट अशी सांगितलेली आहे की जी गोष्ट अत्यंत, की ज्या कलियुगामध्ये जन्म घेण्यासाठी अनेक साधू संत सुद्धा कुठेतरी त्यांनी बघितलंय की आपण या कलियुगात जन्म घ्यायला पाहिजे. कारण यातच एकच चांगली गोष्ट ज्या चैतन्य महाप्रभूंनी आपल्याला ज्या चैतन्य चरितामृतामध्ये सांगितलेली आहे की हरेर नम हरेर नम केवलम कलौ नास्ति एव नास्ति एव गतीर अन्यत. कारण या कलियुगामध्ये सगळा छल, कपट, भांडण आणि एकमेकांच्या जीवावर लोक उठलेली आहेत. परंतु या कलियुगाचा एकच चांगली गोष्ट कुठली आहे? तर नामस्मरणाचा मार्ग. मग ज्या सत्ययुगामध्ये लाखो वर्ष ध्यान करायला लागलं, ज्या त्रेतायुगामध्ये कुठेतरी अ, यज्ञ, याग करायला लागले, ज्या द्वापार युगामध्ये अर्चविग्रह, मग ज्या अर्चना आणि पूजा अर्चना करून हे त्या युगाचं मंत्र मानला गेला, त्याच कलियुगामध्ये मात्र त्याचा धर्म कुठला आहे? तर हा धर्म की ज्याचा यज्ञ हा नामस्मरण आहे. या नामस्मरणाशिवाय इतर कुठलाही मार्ग नाही, इतर कुठलाही मार्ग नाही, इतर कुठलाही मार्ग नाही. आणि म्हणूनच या ज्ञानाने आपण या अंधकाररूपी अशा अज्ञानाचा नाश करू शकतो. अशा प्रकारे या 4 श्लोकांमधून आपण चतुश्लोकी गीता जाणतो. एकच सेकंद मला शेवटी द्या आता, परत उठणार लागणार नाही.
क्षमस्व. तर आपण आता बघितलं की ज्या चतुश्लोकी गीतेतून आपण जाणण्याचा प्रयत्न केलेला आहे भगवंतांना, आणि ज्या अर्जुनाबद्दल आपण जाणलं की अर्जुनानेच भगवंतांना कधीच जाणलेलं आहे हो. अर्जुनाच्या मनात कुठलीच शंका नाही आणि म्हणून अर्जुन आता स्वतः सांगतोय. अर्जुन उवाच परं ब्रह्म परं धाम पवित्रं परमं भवान् पुरुषं शाश्वतं दिव्यम् आदिदेवमजं विभुम् आहुस्त्वां ऋषयः सर्वे देवर्षिर्नारदस्तथा असितो देवलो व्यासः स्वयं चैव ब्रवीषि मे. हरे कृष्ण हरे माताजी. कृष्ण हरे कृष्ण माताजी. अर्जुन म्हणाला, तुम्हीच पुरुषोत्तम भगवान, परम धाम, परम पवित्र, परम सत्य आहात. तुम्ही शाश्वत, दिव्य, आदिपुरुष, अजन्मा, विभू आहात. नारद, असित, देवल आणि व्यास यांसारख्या महर्षींनी तुमच्याबद्दलच्या या सत्याला पुष्टी दिली आहे आणि आता तुम्ही मला तेच सांगत आहात. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आणि म्हणून अर्जुन म्हणतोय बघा की तुम्हीच पुरुषोत्तम भगवान, परमधाम, परम पवित्र, परम सत्य आहात. की भगवंतांना जाणलेलं आहे अर्जुनाने पूर्णपणे. आणि आता या सगळ्या आधीही 7व्या अध्यायामध्ये विभूती भगवंतांनी थोड्या दाखवलेल्या आहेत आणि हे भगवंतांना अर्जुन सांगताना त्यांनी कुठलंही मग फक्त भगवंत एक सखा आहेत म्हणून आपण म्हणतो ना की मित्र आहे, चला विश्वास ठेवलाय मित्रावर, मग अगदी डोळे झाकून विश्वास ठेवलाय तसं नाही, तर कुठल्याही प्रकारे अंधळा विश्वास किंवा कुठल्याही प्रकारे तसा विश्वास न दाखवता अर्जुन प्रत्यक्ष भगवंतांना सांगतायत की तुम्ही शाश्वत, दिव्य, आदिपुरुष, अजन्मा. सगळ्या अध्यायांमधून आतापर्यंत 9व्या अध्यायापर्यंत राजगुह्य ज्ञान घेऊन त्यानंतर अर्जुन म्हणतोय की मी हे सगळं जाणलेलं आहे आणि हे सगळं याच्या आधी मग त्याला कुठेतरी शास्त्राचा आधार देखील आहे. अर्जुन फक्त म्हणून हे तुम्हा आम्हाला की सामान्य लोकांपर्यंत ते योग्य पद्धतीने, कारण मग अशा या युगामध्ये, कलियुगामध्ये कोणी उठून स्वतः सांगू नये की असं कसं, कुठल्या बेसिसवर, कुठल्या आधारावर म्हटलं गेलं, तर त्याला निश्चित शास्त्राचा आधार आहे जो अर्जुन सांगतायत की ज्या नारद मुनींनी, व्यास मुनींनी, देवल मुनींनी, या सर्वांनी, असित मुनींनी, या सगळ्या महर्षींनी तुमच्याबद्दलच्या या सत्याला पुष्टी दिलेली आहे आणि आता हे सगळं तुम्ही प्रत्यक्ष सांगता आहात. अहम सर्वस्य प्रभवो, की प्रत्यक्ष भगवंत सांगतायत आपल्या विषयी. आणि कारण भगवंतांना कोणीच जाणू शकलेलं नाहीये हो, ना देवी देवता, ना राक्षस, ना मनुष्यगण, कोणीच भगवंतांना. मग जी मनू आहे, जी भगवंतांपासून हे सगळे निर्माण झालेले आहेत, पण भगवंतांना कोणीही जाणू शकत नाही. आणि म्हणून या विभूती प्रत्यक्ष भगवंतच सांगतायत, कारण त्यांनी जर नाही सांगितलं हे ज्ञान आपल्यापर्यंत कसं पोहोचणार आहे हो. आणि म्हणून अर्जुन आता भगवंतांना विनंती करतो आहे की मग तुम्ही मला तुमच्या या विभूतींचं दर्शन आता द्यावं. सर्वमेतरद्यं मन्ये यन्मां वदसि केशव, नहि ते भगवनं व्यक्तिं विदुर्देवान दानवः. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण माताजी. हे कृष्ण, तुम्ही जे सर्व मला सांगितले आहे ते मी पूर्णतया सत्य मानतो. हे भगवान, देवता तसेच दानव तुमचे व्यक्तित्व जाणू शकत नाही. 10.15 हे पुरुषोत्तम, हे भूतभावन, भूतेश, देवादिदेव, हे जगतपते, खरोखर तुम्ही केवळ आपल्या अंतरंगा शक्तीद्वारे स्वतःला जाणू शकता. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आणि म्हणूनच अर्जुन भगवंतांना सांगतोय की देवता, दानव कोणीच तुमचं व्यक्तित्व जाणू शकत नाही. हे पुरुषोत्तम आहे, भूत भावना, भूतेशा, देवाधिदेवा, की ज्या 11व्या अध्यायात विश्वरूप दर्शनामध्ये आपण बघणार आहोत की संपूर्ण चराचर ज्यांच्यामध्ये समावलेलं आहे हो, असे हे भगवंत आहे. असे हे जगतपते, जगन्नाथ, या सगळ्या जगताचा जो नाथ आहे हो, जगदीश, जगन्नाथ. मग किती किती शब्दांनी त्यांना संबोधलेलं आहे अर्जुनाने. ऋषिकेश, जो आपल्या इंद्रियांवर राज्य करतोय, ज्याचं पूर्णपणे नियंत्रण आहे, ज्या इंद्रियांवर पूर्णपणे ज्यांचं नियंत्रण आहे, असे भगवंत. आणि असे हे भगवंत केवळ आपल्या अंतरंग शक्तीद्वारेच स्वतःला जाणू शकतात. आणि म्हणून अर्जुनाला भगवंतांनी विनंती केलेली आहे, अर्जुनाने भगवंतांना विनंती केलेली आहे की तुम्ही कुठल्या कुठल्या स्वरूपात मी तुमचं स्मरण करावं. आणि हे अर्जुन आता भगवंतांना विचारतायत. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण माताजी. हे योगेश्वर कृष्ण, मी तुमचे कसे चिंतन करावे आणि तुम्हाला कसे जाणावे. हे भगवान, कोणकोणत्या विविध रूपात मी तुमचे स्मरण करावे. 10.18
हे जनार्दन, कृपया आपल्या योग शक्तीचे आणि ऐश्वर्याचे विस्ताराने वर्णन करून सांगा. तुमच्याबद्दल श्रवण करून मी कधीच तृप्त होत नाही, कारण मी जितके अधिक श्रवण करतो तितके अधिक मला तुमच्या अमृतमयी संभाषणाचे रसस्वादन करण्याची इच्छा होती. हरे कृष्ण. हरे कृष्ण. अर्जुन प्रिय सखा आहे, लाडका शिष्य आहे, सगळं असल्यावर त्याला भगवंतांचं, मग ज्यांनी भगवंतांना गुरु मानलेलं आहे आणि गुरु जे ज्ञान देते ते सगळं ज्ञान आत्मसात करण्यासाठी मग ती तृषा भागत नाहीये अजूनही अर्जुनाची, कारण ती तृप्ती होत नाही. कारण जितकं ज्ञान, कारण आपण करू का हो या भौतिक जगतामध्ये आपण काही ऐकायला घेतलं तर आपल्याला काही गोष्टी, मग एखादी संगीत म्हणा, म्युझिक म्हणा, ठीक आहे आपण काही थोडा वेळ ऐकू शकू, पण मला सांगा हे गीतेचा क्लास येताना किंवा म्हणजे मी माझ्या अनुभवावर की आता आमचा भक्तिशास्त्रीचा क्लास असतो तेव्हा आम्ही कधी एकदा तो क्लास आहे शनिवारी अशी वाट बघत असतो, कारण आपण असं कुठेतरी तृप्ती होत नाही की हे अजून, अरे आता आपल्याला काय ऐकायला मिळणार आहे, आता आपल्याला काय शिकायला मिळणार आहे, हे अक्षरशः आपण स्वतः हे अनुभवतो. आणि जे मग अर्जुनाबद्दल गोष्टच वेगळी, म्हणजे जो भगवंतांचा लाडका सखा, पण हेच भगवंतांना सांगू इच्छितोय अर्जुन की तुम्हा आम्हा सामान्यांपर्यंत हे ज्ञान, मग त्यापैकी जे कोणी मनापासून आणि जे इच्छेने आणि पूर्णपणे भगवंतांना जाणण्याची जी इच्छा आणि ज्या श्रवण करायला, मग ते ज्ञान, जे आपण ज्ञान आधी म्हटलं की तो ज्ञानी मनुष्य, कारण ते ज्ञान आपल्याला जितकं जास्तीत जास्त घेऊन आत्मसात करता येईल तितकं आपण भगवंतांना जाणू शकू आणि तितकं आपण भगवंतांच्या त्या प्रेमाच्या टप्प्यावरती स्वतःला कुठेतरी प्रगत करू शकू. आणि म्हणून इथे अर्जुनाने स्वतःला तिथे भगवंतांना समर्पित तर केलेलंच आहे, पूर्णपणे शरण येऊन. आणि मग आता अर्जुन विनंती करतोय की मला तुम्ही तुमच्या योगशक्तीचं आणि ऐश्वर्याचं वर्णन करून सांगा आणि मला कुठे मी तुम्हाला स्मरावं हे सांगा. मग भगवंत सांगतायत. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण माताजी. श्री भगवान म्हणाले, ठीक आहे, मी तुला माझ्या विलोभनीय अभिव्यक्तीबद्दल सांगेन, परंतु ज्या प्रमुख अभिव्यक्ती आहेत त्यांचेच मी कथन करेन, कारण हे अर्जुन माझे ऐश्वर्य अनंत आहे. हरे कृष्ण. हरे कृष्ण. अहो मग ज्यांनी सगळं चराचर व्यापलेलं आहे अशा भगवंतांचं ऐश्वर्य आहे थोडं थोडं तर नसणार आहे, ते अनंत आहे हो, अमाप आहे. आणि म्हणून अर्जुनाला भगवंत म्हणतायत की मी तुला ते सांगतो, पण त्यातल्या काही निवडक म्हणजे सूचक अभिव्यक्ती मी तुला सांगतो. आणि म्हणून अर्जुनाला भगवंतांनी ते ज्ञान देण्यासाठी सुरुवात केलेली आहे, ज्या ऐश्वर्याबद्दल भगवंत सांगतायत, जे मी तुमच्यासाठी तुम्हाला वाचून दाखवते. हे अर्जुना, सर्व जीवांच्या अंतर्यामी स्थित असणारा परमात्मा मी आहे. मी सर्व जीवांचा आदी, मध्य आणि अंत आहे. आदित्यांमध्ये विष्णू मी आहे, तेजस्व्यांमध्ये दैदिप्यमान सूर्य मी आहे, मरुद्गणांमध्ये मरीची मी आहे, नक्षत्रांमध्ये चंद्र मी आहे, वेदांमध्ये सामवेद मी आहे, देवतांमध्ये स्वर्गाचा राजा इंद्र मी आहे, इंद्रियांमध्ये मन मी आहे, प्राणी मात्रांमधील चेतना देखील मीच आहे, सर्व रुद्रांमध्ये शंकर मी आहे, यक्ष राक्षसांमध्ये कुबेर मी आहे, वसूंमध्ये अग्नी मी आहे, सर्व पर्वतांमध्ये मेरू पर्वत मी आहे, महर्षींमध्ये मग ज्या पुरोहितांमधील प्रमुख पुरोहित बृहस्पती मी आहे, सेनापतींमध्ये कार्तिकेय मी आहे, जलाशयांमध्ये सागर मी आहे, महर्षींमध्ये भृगु मी आहे, ध्वनींमध्ये दिव्य ओंकार मी आहे, यज्ञांमध्ये जपयज्ञ मी आहे आणि अचल पदार्थांमध्ये हिमालय पर्वत मी आहे, वृक्षांमध्ये अश्वत्थ वृक्ष मी आहे, देवर्षींमध्ये नारद मी आहे, गंधर्वांमध्ये चित्ररथ मी आहे, सर्व सिद्ध पुरुषांमध्ये कपिल मुनी मी आहे, अमृत प्राप्ती करता केलेल्या समुद्र मंथनातून उत्पन्न झालेल्या अश्वांमधील उच्चैश्रवा अश्व मी आहे, गजेंद्रांमध्ये ऐरावत मी आहे, मनुष्यांमध्ये राजा मी आहे, सर्व आयुधांमध्ये वज्र मी आहे, गायींमध्ये सुरभी गाय मी आहे, प्रजोत्पादनास कारण असणारा कामदेव मी आहे, कामदेव मदन मी आहे, सर्पांमध्ये वासुकी मी आहे, नागांमध्ये अनंत नाग मी आहे, जलचरांमध्ये वरुण मी आहे, पितरांमध्ये अर्यमा मी आहे, नियमन करणाऱ्यांमध्ये मृत्यूचा नियंता यमदेव देखील मीच आहे, दैत्यांमध्ये भक्तराज प्रल्हाद मी आहे, दमन करणाऱ्यांमध्ये काळ मी आहे, पशूंमध्ये सिंह मी आहे, पक्ष्यांमध्ये गरुड मी आहे, पवित्र करणाऱ्यांमध्ये वायू मी आहे, शस्त्र धारण करणाऱ्यांमध्ये राम मी आहे, मत्स्यांमध्ये मकर मासा मी आहे, प्रवाही नद्यांमध्ये गंगा नदी देखील मीच आहे,
सर्व सृजनांचा आदी अंत आणि मध्य मी आहे. सर्व विद्यांमध्ये अध्यात्म विद्या मी आहे. तर्कशास्त्रांमध्ये निर्णायक तत्व मी आहे. अक्षरांमध्ये ओंकार मी, समासांमध्ये द्वंद्व समास मी आहे. अविनाशी काळ मी आहे. सृष्टीकर्त्यांमधील ब्रह्मदेव मी आहे. सर्व हरण करणारा मृत्यू मी आहे. भविष्यांमध्ये अस्तित्वात येणाऱ्या प्रत्येक वस्तूचं कारणही मी आहे. स्त्रियांमधील कीर्ती, ऐश्वर्य, मधुरवाणी, स्मृती, बुद्धी, दृढता आणि क्षमा मी आहे. सामवेदातील स्तोत्रांमध्ये बृहत्साम मी आहे. छंदांमध्ये गायत्री मी आहे. मासामध्ये मार्गशीर्ष मास मी आहे. ऋतूंमध्ये वसंत मी आहे. फसविणाऱ्यांमध्ये द्यूत मी आहे. तेजस्व्यांचे तेज मी आहे. विजय मी आहे. साहस आणि बलवानांचे साहस मी आहे. वंशीयांमध्ये वासुदेव मी आहे. पांडवांमध्ये अर्जुन मी आहे. मुनींमध्ये व्यास मुनी मी आहे. महान विचारक कवींमध्ये उशना मी आहे. अराजकतेचे दमन करणाऱ्या सर्व साधनांमध्ये दंड मी आहे. विजयेच्छू जे आहेत त्यांची नीती मी आहे. रहस्यांमधील मौन मी आहे. ज्ञानी जनांमधील ज्ञान मी आहे. आणि संपूर्ण सृष्टीचं बीज मी आहे. कोणताही चराचर प्राणी माझ्या विना अस्तित्वात राहू शकत नाही. कारण ज्याचा आधारच भगवंत आहे, ज्या माळेचं आपण बघितलं की त्या माळेला दोरा देणारा तो आधार, तो माळ, ते दोरा तुटला तर माळ निखळतील हो सगळे म्हणे. आणि म्हणून ते आधार देणारे भगवंत आहेत. अशा या सगळ्या विभूतींना भगवंतांनी वर्णन केलेलं आहे, ज्या सूचक अशा निवडक अभिव्यक्ती आहेत भगवंतांच्या. आणि याशिवाय भगवंत सांगतायत की हे अर्जुना, मी सर्व अस्तित्वाची उत्पत्ती करणारा बीज आहे. कोणतंही अस्तित्व नाही असं की अचल असो, चल असो, चर अचार, हलणार न हलणार, जे माझ्याशिवाय अस्तित्वात असू शकतं. सगळंच माझ्या आधाराची याला गरज आहे. आणि म्हणूनच माझ्या दिव्य विभूतींना अंत नाही. मी तुला जे काही सांगितलं हे फक्त माझ्या विभूतींचं केवळ एक सूचक आहे. यद्यद्विभूतिमत्सत्वं श्रीमदूर्जितमेव वा तत्तदेवावगच्छत्वं मम तेजोश संभवम. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण माताजी. सर्व ऐश्वर्यवान, सुंदर आणि तेजस्वी अभिव्यक्ती माझ्या तेजाच्या केवळ एकाच पुल्लिंगातून उत्पन्न झाल्या आहेत, ते तू जाण. हरे कृष्ण. हरे कृष्ण. या सगळ्या अभिव्यक्ती ज्या आहेत त्या भगवंतांच्या स्फुल्लिंगातून तयार, तेजाच्या केवळ एका स्फुल्लिंगातून, भगवंतांच्या श्वासातूनच अशी अनेक ब्रह्मांड निर्माण झाली आहेत. तशा भगवंतांच्या मनातून अनेक ही निर्मिती झालेली या सगळ्यांची. आणि म्हणूनच याहून भगवंत सांगतायत, काय सांगतायत पुढे भगवंत? अथवा बहुनैतेन किं ज्ञातेन तवार्जुन विष्टभ्याहमिदं कृष्णं एकांशेन स्थितो जगत. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण माताजी. परंतु हे अर्जुन, या साऱ्या सविस्तर ज्ञानाची काय आवश्यकता आहे? माझ्या केवळ एकाच अंशाने मी संपूर्ण विश्व व्यापून धारण करून राहिलो आहे. हरे कृष्ण. म्हणून अर्जुनाला भगवंत म्हणतायत की खरंच या सगळ्या ज्ञानाची, या विभूतींना जाणण्याची आवश्यकता आहे का? ज्या भगवंतांनी एका अंशातून सर्व विश्वाला व्यापलेलं आहे की परमात्मा हो, ज्यांचा अंश आपण आत्मा आहोत. आणि म्हणूनच आत्मा हा परमात्म्याचा अंश आहे. जे गुह्य ज्ञान आपण, गुह्यतरम ज्ञान आपण ऐकलेलं आहे. आणि म्हणूनच अशा या एका अंशातून की ज्या प्रत्येकाच्या या 84 लक्ष योनीतून सगळ्या जीवांमध्ये भगवंतांचा निवास, या परमात्म्याचा निवास आहे, अशा या एका अंशातून संपूर्ण विश्व ज्यांनी व्यापलेलं आहे, बीज देणारे पिता हे भगवंत आहेत, ही सृष्टीचे मूळ हे भगवंत आहेत. आणि म्हणूनच भगवंत म्हणतात खरंच याची आवश्यकता आहे का या ज्ञानाची, की ज्यांनी हे संपूर्ण विश्व व्यापलेलं आहे. असा हा विभूतींचा भगवंतांचा 10मोऽध्याय समाप्त, जिथे आपण भगवंतांच्या सर्व विभूतींना जाणलेलं आहे. हरे कृष्ण सगळ्यांना. हरे कृष्ण. मी रेकॉर्डिंग थांबवते. हरे कृष्ण.